नमस्कार मित्रांनो, नॉनस्टॉप इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया तत्वाला सदैव सोबत घेऊन चालणाऱ्या स्पर्धानितीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होतोय की आत्ताच आपण अर्थशास्त्राची पीवायक्यूज अनालिसिस सिरीज सुरू केलेली आहे. त्यानंतर मॅथ रिजनिंगची संभाव्य प्रश्न सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण आता मराठी व्याकरणाची संभाव्य प्रश्न सिरीज सुरू करतोय आणि ही सिरीज झाल्यानंतर परत चालू घडामोडीची संभाव्य प्रश्न सिरीज सुरू होणार आहे. आलं लक्षात? तर मित्रांनो, ही जी आज मराठी व्याकरणाची संभाव्य प्रश्न सिरीज आपण जे सुरू करतोय तर ही सिरीज तुम्हाला आगामी सरळ सेवा परीक्षा असतील किंवा आगामी मुख्य परीक्षा असतील याच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कृपया कोणतंच लेक्चर मिस करू नका. सगळे लेक्चर्स आधी व्यवस्थित बघा. हे लेक्चर क्रमांक 1 आहे. इथून पुढे असेच लेक्चर्स येत राहतील. त्यामुळे सगळे लेक्चर अगदी व्यवस्थित बघा. तुम्हाला येणारी सरळ सेवा किंवा आगामी परीक्षा मुख्य परीक्षा याच्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल. चॅनलवर अजून जे उपक्रम चालू आहेत जसं मॅथ रिजनिंगची संभाव्य प्रश्न सिरीज असेल, पीओ अनालिसिस अर्थशास्त्र या विषयाचं पीवायक्यूज अनालिसिस असेल किंवा इथून पुढे ज्या सिरीज ज्या गोष्टी चॅनलवर येतील त्या कृपया सगळ्या व्यवस्थित बघत चला, कारण त्या तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तुमच्या आगामी एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर बघा मित्रांनो, या मराठी व्याकरण संभाव्य प्रश्न सिरीज मधून तुम्हाला काय मिळणार. तर बघा, मी याच्यावर आयोगाने वारंवार विचारलेले ज्या एरियावर प्रश्न आहेत त्या एरियावर काही प्रश्न डिझाईन केलेले, म्हणजे आगामी सरळ सेवा असेल, मुख्य परीक्षा असेल, या परीक्षांमध्ये याच्यावर किंवा मी डिझाईन केलेल्या टॉपिकवर किंवा डिझाईन केलेल्या प्रश्नाच्या एखाद्या कॉन्सेप्टवर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असेल. त्यामुळे कृपया हे व्यवस्थित लक्ष द्या. हे प्रश्न तुम्हाला जशाला तसे पुढे येऊ शकतात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, या प्रश्नांच्या माध्यमातून मी अनेक संकल्पना क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एखादी संकल्पना घेतली आणि त्या संकल्पनेसंबंधात प्रश्न असला तर ती पूर्ण संकल्पनाच क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आलं लक्षात? त्यामुळे तुमच्या अनेक संकल्पनाही क्लिअर होतील, अनेक संभाव्य प्रश्नही तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला अंदाज येईल की नेमका आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतं किंवा सरळ सेवेला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आलं लक्षात? चला तर मित्रांनो, आता कुठलाही वेळ न घालवता सरळ आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. लेक्चरला सुरू करण्या अगोदर एक आपल्या ऑनलाईन बॅच बद्दल सांगतो. ही अर्थशास्त्राची ऑनलाईन बॅच आहे, जे आपल्या स्पर्धानिती ॲपवर प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. ॲपवर ही बॅच जी आहे तर अवेलेबल आहे. ही तिचे वैशिष्ट्य सांगितलेले आहे. तिथं पण तुम्ही जाऊन बघू शकता. तिथे मी काही डेमो लेक्चर्स पण टाकलेले, ते लेक्चर्स बघू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला जर अर्थशास्त्र या विषयाचं परमनंट सोल्युशन पाहिजे असेल तर तुम्ही बॅचसाठी विचार करू शकता. आता बघा मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे मराठी व्याकरण संभाव्य प्रश्न सिरीजचा, चूक नसलेली विधाने ओळखा. हा आपला पहिला प्रश्न आहे आणि त्यामध्ये अविधान दिले मित्रांनो आपल्याला की मूलध्वनीचे लिखित रूप म्हणजे ध्वनी होय. बघा, मूलध्वनीचे लिखित रूप म्हणजे ध्वनी होय आणि वर्णाचे लिखित रूप म्हणजे अक्षर होय. अशा प्रकारचा काहीतरी प्रश्न दिला आहे. ओके, आता आपण आहे ना काही गोष्टी समजून घेऊयात. आपण अगोदर सगळ्यात महत्त्वाची एक कॉन्सेप्ट समजून घेऊयात, ती म्हणजे मूलध्वनी म्हणजे काय. आता तुम्ही हा प्रश्न थोडासा बाजूला ठेवून द्या. आता आपण काही गोष्टींवर चर्चा करूयात. ती चर्चा झाल्यानंतर हा प्रश्न तुमचा विथिन सेकंदात सुटेल. पण अगोदर आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्या जर समजल्या तरच हा प्रश्न आपला सुटेल आणि याच्यानंतर आयोगाने किंवा सरळ सेवेला कोणताही प्रश्न या संबंधात येऊ द्या, तो तुमचा चुकणार नाही. त्याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आता आपल्याला पहिली गोष्ट समजून घ्यायची मित्रांनो, मूलध्वनी म्हणजे काय. आता तुम्हाला मी एक छोटीशी व्याख्या सांगतो, ती फक्त बॅक माइंडला लक्षात ठेवा, म्हणजे शिकवताना तुमच्या काम येईल. मूलध्वनी म्हणजे काय, तर ज्या ध्वनींचं अधिक विभाजन करता येत नाही त्या ध्वनींना मूलध्वनी असं म्हणायचं. बघा, ज्या ध्वनीचं अधिक विभाजन करता येत नाही त्या ध्वनींना मूलध्वनी असं म्हणायचं. ही एक फक्त ही व्याख्या बॅक माइंडला ठेवा. ज्या ध्वनीचं अधिक विभाजन करता येत नाही त्या ध्वनींना मूलध्वनी असं म्हणतात. ही व्याख्या बॅक माइंडला ठेवा. ते मी प्रूव्ह करून दाखवतो सगळ्या गोष्टी. बघा मित्रांनो, आता मला एक शब्द उच्चारायचा, जसं की मी पोपट हा शब्द मला उच्चारायचा किंवा पोपट हा शब्द मी माझ्या मुखामधून बाहेर उच्चारला. कोणता शब्द रे? पोपट हा शब्द मी माझ्या मुखामधून बाहेर उच्चारला. आता ज्या वेळेस मला पोपट हा शब्द माझ्या मुखामधून बाहेर उच्चारायचा होता त्यावेळेस मला काय करावं लागलं रे? मला काही आवाज, काही ध्वनी माझ्या मुखावाटे बाहेर काढावे लागले आणि ज्या वेळेस मी काही विशिष्ट प्रकारचे ध्वनी माझ्या मुखावाटे बाहेर काढले त्यावेळेस मला पोपट हा शब्द उच्चारता आला. बरोबर. मग मी काय केलं रे? 3 प्रकारचे ध्वनी माझ्या मुखावाटे बाहेर काढले त्यावेळेस मला पोपट हा शब्द उच्चारता आला. मग कोणते 3 ध्वनी मी माझ्या मुखावाटे बाहेर काढल्यानंतर पोपट शब्द तयार झाला? तर पो हा एक ध्वनी मी माझ्या मुखावाटे बाहेर काढला, प हा एक ध्वनी मी माझ्या मुखावाटे बाहेर काढला आणि ट हा एक ध्वनी मी माझ्या मुखावाटे बाहेर काढला. आणि ज्यावेळेस मी पो प ट हे 3 ध्वनी माझ्या मुखावाटे बाहेर काढले त्यावेळेस मला पोपट हा शब्द उच्चारता आला. आलं लक्षात? आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक सुरुवातीला व्याख्या सांगितली मूलध्वनीची. आपण मूलध्वनी म्हणजे काय बघतोय. सुरुवातीला एक मूलध्वनीची व्याख्या सांगितली की ज्या ध्वनीचं अधिक प्रकारे विभाजन करता येत नाही त्या ध्वनींना मूलध्वनी असं म्हणायचं. आता मी हे 3 ध्वनी उच्चारले, बरोबर, 3 ध्वनी मी उच्चारले. मला सांगा रे, या ध्वनीचं मला अधिक प्रकारे जर विभाजन करता आलं नाही तर मी यांना मूलध्वनी म्हणू शकतो.
कारण मूलध्वनीची व्याख्याच ती आहे, ज्या ध्वनीचं अधिक प्रकारे विभाजन करता येत नाही त्या ध्वनींना मूलध्वनी असं म्हणतात. आणि मी हे 3 ध्वनी मुखवाटे उच्चारले, जर मला या 3 ध्वनीचं अजून विभाजन करता आलं नाही तर मला या 3 ध्वनींना मूलध्वनी असं म्हणावं लागेल. पण मी बघतो आता की मला या 3 ध्वनीचं अधिक प्रकारे विभाजन करता येतं का, आणि जर मला यांचं अधिक प्रकारे विभाजन करता आलं या ध्वनीचं तर मी यांना मूलध्वनी म्हणू शकत नाही. आता बघा, आता मी या पो या ध्वनीचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला तर मला विभाजन करता आलं प अधिक ओ, कारण पो या ध्वनीमध्ये प हे एक व्यंजन आहे आणि ओ हा एक स्वर आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर मला प या ध्वनीचं अधिक विभाजन करण्याचा मी प्रयत्न करतो तर मला विभाजन करता आलं प अधिक अ, कारण या प या ध्वनीमध्ये प हे एक व्यंजन आहे आणि अ हा एक स्वर आहे. आता ट या ध्वनीचं मला अधिक विभाजन करता येतं का बघतो. ट अधिक अ याचंही मला अधिक विभाजन करता येतं. म्हणजे या ध्वनीचं मला अधिक विभाजन करता येतं, म्हणून या पो प ट या ध्वनींना मी मूलध्वनी म्हणू शकत नाही. आलं लक्षात. हे जे ध्वनी आहेत पो प ट या ध्वनींना मी मूलध्वनी म्हणू शकत नाही, कारण मला याचं अजून प्रकारे विभाजन करता आलं. आलं लक्षात. आता लक्ष द्या मित्रांनो, मी प प्लस ओ हे पो या ध्वनीचं विभाजन केलं. आता मला या ध्वनीचं अधिक प्रकारे विभाजन करता येतं का बघूयात. बघा, प अधिक ओ याचं काय विभाजन करता येणार, याचं विभाजन करता येणार नाही. प अधिक ओ अ याचं खाली अजून विभाजन करता येणार का, नाही. ट अधिक अ या ध्वनीचं अजून विभाजन करता येणार आहे का, नाही. म्हणजे प अधिक ओ प अधिक अ ट अधिक अ या ध्वनींचं मला अजून विभाजन करता येत नाही, म्हणून प अधिक ओ प अधिक अ आणि ट अधिक अ या ध्वनींना मला मूलध्वनी असं म्हणावं लागेल. मग जे मूलध्वनी आहेत या ध्वनींचं मला अधिक विभाजन करता आलं प अधिक ओ, आणि यांचं अजून विभाजन करता येत नाही म्हणून हे मूलध्वनी आहेत. प अधिक अ यांचं अजून विभाजन करता येत नाही म्हणून हे मूलध्वनी आहेत, आणि ट अधिक अ यांचं अधिक विभाजन करता येत नाही म्हणून हे मूलध्वनी आहेत. आलं लक्षात. मूलध्वनी म्हणजे काय कळालं, ज्या ध्वनीचं अजून विभाजन करता येत नाही किंवा अधिक विभाजन करता येत नाही त्या ध्वनींना मूलध्वनी असं म्हणायचं. ओके, हे ध्वनी लक्षात आले आणि तुमचं मूलध्वनी पण लक्षात आले. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आता मी काय केलं, आता व्यवस्थित आपल्या प्रश्नाकडे जातो आपण. आता व्यवस्थित लक्षात घ्या. आता मी काय केलं, प अधिक ओ प अधिक ओ हे जे मूलध्वनी आहे ना, हे फक्त उच्चारले लिहिले नाही असं समजा, हे लिहिलेच नाही मी, असं समजा हे लिहिले नाही मी, हे फक्त उच्चारले मी प अधिक ओ प अधिक ओ. आणि ज्यावेळेस मी प अधिक ओ हे जे ध्वनी उच्चारतो ना किंवा प अधिक ओ फक्त उच्चारतो ना त्यावेळेस त्याला मूलध्वनी असं म्हणायचं. काय म्हणायचं रे, मूलध्वनी. त्याला काय म्हणायचं, मूलध्वनी. आणि ज्यावेळेस मी प अधिक ओ असं लिहितो, म्हणजे प अधिक ओ हे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नये, नष्ट होऊ नये म्हणून ते मी कुठेतरी विशिष्ट रंगाने लिहून ठेवतो, त्यावेळेस त्याला वर्ण असं म्हणायचं. बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला मूलध्वनी कळाले, ध्वनी कळाले. मूलध्वनी मी फक्त उच्चारले, लिहिले नाही, फक्त उच्चारले तर त्यांना मूलध्वनी असंच म्हणायचं. आणि ज्यावेळेस मूलध्वनी मी हवेत विरून जाऊ नये म्हणून नष्ट होऊ नये म्हणून ते विशिष्ट रंगाने अशा प्रकारे कुठेतरी लिहून ठेवले आणि ज्यावेळेस मी मूलध्वनी लिहितो त्यावेळेस त्यांचं रूपांतर वर्णामध्ये होतं. याचा अर्थ असा की मूलध्वनीचं लिखित रूप म्हणजे वर्ण होय. एक निष्कर्ष काय निघाला आपला, मूलध्वनीचे लिखित रूप म्हणजे काय रे मित्रांनो, लिखित रूप म्हणजे वर्ण होय. मित्रांनो, हा प्रश्न सोप्या कॅटेगरीतला नाही, परत सांगतोय, पण तुम्हाला इतका सोपा होऊन जाईल ना तो तुम्ही विचारही करणार नाही, आणि याच्यानंतरही प्रश्न आला याच्यावर तर चुकणार नाही. मग मूलध्वनीचे लिखित रूप म्हणजे काय, वर्ण होय. एक गोष्ट तुमची क्लिअर झाली. आता अजून एक गोष्ट सांगितलं मी, पो प ट हे 3 ध्वनी मुखवाटे बाहेर उच्चारले. पो प ट हे 3 ध्वनी मुखवाटे बाहेर उच्चारले. ज्यावेळेस मी फक्त मुखवाटे बाहेर उच्चारतो, पो प ट काहीच केलं नाही, फक्त मुखवाटे बाहेर उच्चारले तर त्यावेळेस यांना ध्वनी असं म्हणायचं. काय म्हणायचं, ध्वनी असं म्हणायचं. आणि ज्या वेळेस मी हे ध्वनी विशिष्ट रंगाने लिहून ठेवतो, म्हणजे ते हवेत विरून जाऊ नये, नष्ट होऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारे लिहून ठेवतो, त्यावेळेस त्यांना अक्षर असं म्हणायचं. त्यावेळेस त्यांना काय म्हणायचं, अक्षर असं म्हणायचं. याचा अर्थ मी जर ध्वनी मुखवाटे उच्चारले तर त्यांना असं फक्त ध्वनी म्हणायचं. आणि ज्यावेळेस हे ध्वनी मी कुठेतरी विशिष्ट रंगाने असे लिहून ठेवले, फक्त उच्चारले तर ध्वनी, पण हेच ध्वनी मी कुठेतरी असे लिहून ठेवले तर त्यावेळेस त्यांना अक्षर म्हणायचं. याचा अर्थ ध्वनीचं लिखित रूप म्हणजे अक्षर. म्हणजेच काय रे, ध्वनीचे लिखित रूप म्हणजे काय रे मित्रांनो, अक्षर. आणि मूलध्वनीचं लिखित रूप म्हणजे काय मित्रांनो, वर्ण. आणि ध्वनीचं लिखित रूप म्हणजे काय रे मित्रांनो, अक्षर. आलं लक्षात. मला असं वाटतं आता आपण प्रश्नाकडे जाऊयात, आपला प्रश्न सहज सुटेल. तर बघा मित्रांनो, चूक नसलेली विधाने ओळखायची म्हणजे बरोबर विधाने आपल्याला ओळखायची. मूलध्वनीचे लिखित रूप म्हणजे ध्वनी होय, नाही. मूलध्वनीचे लिखित रूप म्हणजे तो वर्ण आहे, ध्वनी काय म्हणजे अचूक. त्यानंतर वर्णाचे लिखित रूप म्हणजे अक्षर होय. आता वर्णाचे लिखित रूप म्हणजे अक्षर असणार नाही, कारण ध्वनीचे लिखित रूप म्हणजे अक्षर आहे, वर्णाचे नाही, म्हणून हे पण चूक. आणि आपल्याला बरोबर ओळखायचे म्हणून यापैकी नाही हे आपलं उत्तर असेल.
आलं लक्षात. मी अशी अपेक्षा करतो की मी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा प्रश्न एक्झाम क्वेश्चन ओरिएंटेड जे आहे तर तुम्हाला ॲनालिसिस देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुमच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील आणि त्याच्यावरून आपला प्रश्न जे आहे तर ते सहज सुटला. मग मूळ ध्वनीचं लिखित रूप म्हणजे वर्ण असतं आणि ध्वनीचं लिखित रूप म्हणजे अक्षर असतं, ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. आलं लक्षात. चला मित्रांनो आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता बघा आपला पुढचा प्रश्न आहे देवनागरी लिपीबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. कशाबद्दल? देवनागरी लिपीबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असेही म्हणतात. देवनागरी लिपी लिहिणाऱ्याच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. त्यानंतर देवनागरी लिपीचा उगम खारोष्टी लिपीपासून झालेला आहे आणि ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी असं म्हणतात. हा लक्षात. आता हे प्रश्न वाचला मी आणि लगेच तुम्हाला कळाला असं तर होणार नाही, पण काळजी करू नका, मी तुम्हाला अजून अशा काही गोष्टी सांगतो ज्याच्यामुळे हा प्रश्न आपला सहज सुटेल. आता मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट माहिती सांगणार आहे मित्रांनो, ती माहिती तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायची. ती माहिती व्यवस्थित लक्षात घेतली हा प्रश्न लगेच सुटतो बघा. ओके. आता बघा आपल्याला प्रश्न विचारलाय देवनागरी लिपीबद्दल, हे फक्त डोक्यात ठेवा. प्रश्न कशाबद्दल विचारलाय आपल्याला? देवनागरी लिपीबद्दल. ओके. आता अगोदर लिपी म्हणजे काय मी हे तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या प्लीज. लिपी म्हणजे लिप या संस्कृत धातूपासून बनलेला हा शब्द आहे. लिपी हा शब्द कशापासून बनला? लिप नावाचा एक संस्कृत धातू आहे, या धातूपासून लिपी हा शब्द बनलेला, ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याचा अर्थ होतो लिहिणे, माखणे किंवा लिपणे. काय होतो? लिहिणे, माखणे किंवा लिपणे. लिपी या शब्दाचा अर्थ होतो लिहिणे, माखणे किंवा लिपणे, किंवा लिपी या धातूचा अर्थ होतो लिहिणे, माखणे किंवा लिपणे. ही एक गोष्ट इथे लक्षात घ्या. आणि मित्रांनो या लिपीमुळे, कोणत्याही लिपीमुळे लेखन शक्य झालेलं आहे. लेखन शक्य झालेले म्हणजे जर लिपी नसती ना आपल्याला लिहिताच आलं नसतं. आलं लक्षात. मग लिपी असं सांगते की विशिष्ट प्रकारचा वर्ण विशिष्ट प्रकारेच लिहावा. म्हणजे मी आता प हा वर्ण असा लिहिला तर हे लिपीच्या नियमानुसार लिहिलं. एखादी लिपी असं सांगते की प हा वर्ण असाच लिहावा, म्हणजे वर्ण ज्या पद्धतीने लिहिले जातात त्या पद्धतीला लिपी असं म्हणतात. लक्षात. म्हणजे आपण हे वर्ण आहे प प ब ब म आ ई, जे वर्ण आहे 52 वर्ण मराठी भाषेमधले किंवा मराठी वर्णमालेतले, हे वर्ण जे आहेत हे वर्ण विशिष्ट पद्धतीने आपण लिहितो. कशाला काही पण लिहितो का? ने लिहायचं असलं तर मी असंच लिहितोय, त्यानंतर प लिहायचं असलं तर असंच लिहितोय, ख लिहायचं असलं तर असंच लिहितोय. याचा अर्थ हे वर्ण लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि वर्ण ज्या विशिष्ट पद्धतीने लिहिले जातात त्या पद्धतीला लिपी असं म्हणतात. काय म्हणतात? त्या पद्धतीला लिपी असं म्हणतात. याचा अर्थ लिपीमुळे लेखन शक्य झालेलं आहे. म्हणजे आपण जे लिहितोय ना हे शक्य झालेले लिपीमुळे. आलं लक्षात. आणि मित्रांनो प्रत्येक भाषेची एक लिपी असते, कारण प्रत्येक भाषा लिहायची असले तर आपल्याला लिपी लागेलच, कारण लिपीशिवाय भाषा लिहिता येत नाही, कारण लिपीमुळेच लेखन शक्य झालेलं आहे. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? म्हणजे याचा अर्थ प्रत्येक भाषेला एक लिपी असते. आणि मित्रांनो मराठी भाषेने जी लिपी स्वीकारलेली ना त्या लिपीला म्हणतात देवनागरी लिपी. बघा व्यवस्थित लक्षात घ्या. मराठी भाषेने जी लिपी स्वीकारलेली ना त्या लिपीला असं म्हणतात देवनागरी लिपी. त्या लिपीचं नाव आहे देवनागरी लिपी आणि या देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असंही म्हणतात. व्यवस्थित लक्षात घ्या. आपण प्रश्नाकडे गेलो की सगळा प्रश्न क्लिअर होईल. व्यवस्थित लक्षात द्या. बाळबोध लिपी, या देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असंही म्हणतात. आता हिला देवनागरी हे नाव का पडलं तर बघा मित्रांनो ही जी लिपी आहे ना देवनागरी लिपी ही आर्यांनी भारतात आणलेली आहे. ज्यावेळेस आर्य भारतात आले ना त्यावेळेस आर्यांनी ही भारतात आणली होती आणि आर्य लोकाला देव असं संबोधलं जायचं. आर्य लोकाला काय संबोधलं जायचं? देव असं संबोधलं जायचं. आणि हे आर्य लोक जे आहे तर ते नगरात राहायचे किंवा शहरात राहायचे. बघा ही जी देवनागरी लिपी आर्यांनी भारतात आणलेली आहे, आर्य लोकांना देव असं संबोधलं जायचं. हे आर्य लोक नगरात किंवा शहरात राहायचे म्हणून या लिपीला देवनागरी असं नाव पडलेलं आहे. कळते मी तुम्हाला काय बोलतोय? ओके. आता मी दुसरं सांगितलं तुम्हाला देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असंही म्हणतात. का म्हणतात देवनागरी लिपीला बाळबोध लिपी? बाळ म्हणजे लहान मूल आणि बोध म्हणजे समजणे, म्हणजे लहान मुलांना समजेल इतकी सोपी लिपी म्हणून याला बाळबोध लिपी असंही म्हणायचं. लक्षात. मग मराठी भाषेने जी लिपी स्वीकारली ती कोणती लिपी आहे? देवनागरी लिपी. मग देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असंही म्हणतात. आता बाळबोध लिपी का म्हणतात आणि देवनागरी लिपी का म्हणतात हे तुम्हाला सांगितलं. आता दुसरी एक लक्षात घ्या मित्रांनो, या देवनागरी लिपीचा जो उगम झालेला आहे ना तो झालेला आहे ब्राह्मी लिपीतून. कोणत्या लिपीतून उगम झालेला आहे? देवनागरी लिपीचा उगम झालेला आहे ब्राह्मी लिपीतूून. आणि ब्राह्मी लिपी जी मानली जाते तर ही मानली जाते ब्रह्मदेवाने जी लिपी निर्माण केली, ब्रह्मदेवाने निर्माण केलेली जी लिपी आहे ना या निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी असे संबोधलं जातं. आणि या ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरी लिपीचा उगम झालेला आहे. लक्षात. आता देवनागरी लिपीचे काही वैशिष्ट्य सांगायचे झाले तर देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. आता बघा तुम्ही म्हणताल कसं? आता बघा आपण जे मराठी भाषेने लिपी स्वीकारली ती कुठून कुठे लिहितो आपण? डावीकडून उजवीकडे. आता मला जर एखादं अक्षर असं लिहायचंय तर मी इकडून लिहित चालेल, माझी डावी बाजू ही आणि उजवी बाजू ही, म्हणजे मला जी ओळ लिहायची असेल तर मी इकडून अशी लिहित चालेल. याचा अर्थ देवनागरी लिपीमध्ये ज्यावेळेस मी मराठी लिहितो त्यावेळेस मी डावीकडून उजवीकडे लिहित चालेल. मग देवनागरी लिपी कशा प्रकारे लिहिली जाते? डावीकडून उजवीकडे.
आलं लक्षात. त्यानंतर देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, अर्धगोल सगळ्या पद्धतीने लिहिली जाते. तुम्ही बघा मराठीत कोणतेही अक्षर काढा, ती उभ्या रेषा आहे काही, त्याच्यामध्ये आडव्या रेषा आहे काही, तिरप्या आहे, अर्धगोल आहे, सगळ्या प्रकारच्या रेषा ज्या आहेत तर देवनागरी लिपीमध्ये आहे. ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. हे काही विशिष्ट प्रकारचे वैशिष्ट्य. त्यानंतर देवनागरी लिपी आदर्श लिपी आहे. देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे. म्हणजे प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह म्हणजे काय, म्हणजे प हा ध्वनी मुखावाटे बाहेर उच्चारला तर प ला हा विशिष्ट प्रकारचं चिन्ह आहे. हे चिन्ह दुसऱ्या ध्वनीला नाहीये, फक्त प लाच आहे. म्हणजे देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे. हे पण देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य आहे. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. मी देवनागरी लिपीबद्दल बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. बघा देवनागरी लिपीबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. देवनागरी लिपीबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं, देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असेही म्हणतात. हे तर सांगितलं मित्रांनो, देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे म्हणतात. म्हणजे विधान अ बरोबर आहे. ओके. त्यानंतर देवनागरी लिपी लिहिणाऱ्याच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. अरे नाही रे मित्रांनो, देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, म्हणून ब विधान जे आहे तर ते आपलं चूक आहे. त्यानंतर देवनागरी लिपीचा उगम हा खारोष्टी लिपीपासून झालेला आहे. तर नाही मित्रांनो, देवनागरी लिपीचा उगम हा ब्राह्मी लिपीपासून झालेला आहे, जी ब्रह्मदेवाने निर्माण केलेली आहे. लक्षात. आणि ड, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी असं म्हणतात. हेच तर सांगितलंय मी तुम्हाला. लक्षात. म्हणजे ड पण विधान बरोबर आहे, क चूक आहे, कारण खारोष्टी लिपीपासून याचा उगम झालेला नाही. देवनागरी लिपीचा उगम ब्राह्मी लिपीपासून झालेला आहे. लक्षात. त्याच्यामुळे अ आणि ड हे दोन विधान बरोबर ओळखायचे. आपल्याला अ आणि ड हे 2 नंबरचं आपलं उत्तर असेल. अपेक्षा करतो तुम्हाला देवनागरी लिपीबद्दल सगळे प्रश्न, सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असेल आणि हा प्रश्न पण सहज सुटला असेल. लक्षात. चला तर मित्रांनो आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. बघा मित्रांनो, आपला तिसरा प्रश्न आहे, व्यवस्थित लक्ष द्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो, मी सोपे प्रश्न घेतले नाही. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असेल, सर सरळ सेवेला तर खूप सोपे प्रश्न विचारतात, मग तुम्ही अवघड प्रश्न घेऊन विश्लेषण का करायले? एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, या प्रश्नाचे 2 प्रश्न होऊ शकत नाही का? उलट चांगलं आहे ना तुमच्यासाठी. मी अनेक किचकट प्रश्न करणार, वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला अनालिसिस करून सांगणार. खूप जास्त डाटा तुमच्याकडे येईल ना. एका वेळीतला सहज प्रश्न घेतला, मराठी भाषेत एकूण वर्ण किती? 52. झाला आन्सर, चला पुढे. लक्षात. मी असे प्रश्न डिझाईन केलेले ज्याच्यातून तुमचे संभाव्य जास्तीत जास्त प्रश्न क्लिअर व्हावेत, जास्तीत जास्त प्रश्न कव्हर व्हावेत, आणि आगामी एक्झामला मुख्य परीक्षा असेल, संभाव्य प्रश्न असेल, याला वेगवेगळे प्रश्न विचारले ते तुमच्या सहज सुटावेत आणि जास्तीत जास्त कॉन्सेप्ट पण आपल्या इथे डिस्कस व्हाव्यात, हा माझा उद्देश. चला तर मित्रांनो, आता तिसरा प्रश्न बघूयात आपला. आतापर्यंत एकूण 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे. आतापर्यंत एकूण 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे आणि मराठी भाषेचा त्या 6 भाषांमध्ये समावेश होत नाही. आता मी तर सांगतो तुम्हाला, 70-80% लोकांना हा प्रश्नच माहित नसेल की अभिजात भाषा म्हणजे काय असतं. आता हे सगळं बाजूला ठेवा आणि मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. अभिजात भाषा म्हणजे काय हे अगोदर आपण क्लिअर करूयात, आणि कोणत्या कोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलाय हे आपण क्लिअर करूया. कोण दर्जा देतं हेही क्लिअर करूयात, आणि कशा प्रकारे दर्जा दिल्यानंतर काय होतं हेही क्लिअर करूयात. म्हणजे अभिजात भाषेचा प्रश्न आला रे आला, जाता कामाच नाही. बघा, अभिजात भाषा म्हणजे उच्च कुलीन किंवा दर्जेदार भाषा. अभिजात भाषा म्हणजे उच्च कुलीन किंवा दर्जेदार भाषा. आणि मित्रांनो, ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे त्या भाषेचे 3 निकष अगोदर तपासले जातात. जर ते 3 निकष त्या भाषेने पूर्ण केले तर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपण देऊ शकतो. आणि मित्रांनो, त्यातला पहिला निकष आहे की ती जी भाषा आहे जिला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा, उच्च कुलीन किंवा दर्जेदार भाषा म्हणून दर्जा द्यायचा, ती भाषा 1500 ते 2000 वर्षापेक्षा जुनी असावी, वर्षापेक्षा जुनी असावी, की तेव्हापासून ती भाषा चालत आलेली असावी. हा पहिला निकष त्या भाषेनं पूर्ण केला पाहिजे. त्यानंतर दुसरा निकष त्या भाषेनं पूर्ण केला पाहिजे, त्या भाषेमध्ये दर्जेदार साहित्य लिहिलं असावं, दर्जेदार साहित्य लिहिलं गेलं असावं. म्हणजे पहिला निकष 1500 ते 2000 वर्षाची जुनी ती भाषा असावी. दुसरं एक महत्त्वाचं, त्या भाषेमध्ये दर्जेदार साहित्य लिहिलं गेलं असावं. आणि तिसरी एक महत्त्वाचा निकष मित्रांनो, ती भाषा जी आहे जिला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे, ती भाषा इतर कोणत्याही भाषेपासून बनलेली नसावी. म्हणजे अशा प्रकारचे 3 निकष, म्हणजे 1500-2000 वर्षापूर्वीची असावी, दर्जेदार साहित्य लिहिलं गेलं असावं, आणि इतर कोणत्याही भाषेपासून बनलेली नसावी. हे निकष जी भाषा पूर्ण करते ना, त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. लक्षात. आणि आतापर्यंत मित्रांनो 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे. किती? 6 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे. त्यामध्ये पहिली भाषा आहे मित्रांनो तामिळ. कोणती भाषा आहे? तामिळ. त्यामध्ये दुसरी भाषा आहे संस्कृत. कोणती भाषा मित्रांनो? संस्कृत. त्यानंतर तिसरी भाषा आहे कन्नड किंवा कानडी, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर चौथी भाषा आहे मित्रांनो तेलुगू. त्यानंतर 5वी भाषा आहे मित्रांनो मल्याळम, आणि 6वी भाषा आहे मित्रांनो उडिया. अशा प्रकारच्या 6 भाषाला 1, 2, 3, 4,
5 आणि 6 अशा प्रकारच्या 6 भाषेला आतापर्यंत भारतामध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे. आणि मित्रांनो मराठी कुठंच नाही याच्यात. आलं लक्षात? ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता याचं कारण आहे मराठीला का जे अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला नाही याचं एक कारण आहे. मित्रांनो 2 निकष मराठी भाषा पूर्ण करते. 1500-2000 वर्षापूर्वीची पण मराठी भाषा आहे. मराठी भाषेमध्ये दर्जेदार साहित्य पण लिहिलं गेलेलं आहे. पण मराठी भाषा ना इतर भाषापासून बनलेली नाही पाहिजे हा निकषाला कुठेतरी तडा जातोय. कारण आपण संस्कृतला मराठी भाषेची जननी असं म्हणतो. म्हणजे संस्कृत भाषेमधून आपण ध्वनी स्वीकारले, संस्कृत भाषेची वर्णमाला स्वीकारली, मग संस्कृत भाषेपासून मराठी भाषा बनलेली आहे असं आपण म्हणतो. म्हणून कदाचित हा निकष तिथे अडसर ठरत असावा मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा मिळण्यासाठी. बरं ठीक आहे चालेल. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे. 3 निकष पूर्ण केल्यावर अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. आणि त्यानंतर मित्रांनो ह्या 6 भाषा व्यवस्थित लक्षात ठेवा आणि यामध्ये मराठीचा समावेश नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा अभिजात भाषेचा जो दर्जा हा कोण देतो? अभिजात भाषेचा दर्जा कोण देतं? तर हे देतं मित्रांनो केंद्र सरकार. कोण देतं? केंद्र सरकार. आणि हा अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस जे करत असतं ते करत असतं राज्य सरकार. म्हणजे राज्य सरकार त्यांच्या एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करतं. केंद्र सरकार त्यासाठी एखादी समिती नेमतं. त्या समितीला सांगतं की ही भाषा त्या 3 निकषाचा पूर्ण करते. ते 3 निकष पूर्ण करते का हे विचारतं. जर ते 3 निकष पूर्ण केले तर तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. आलं लक्षात? मग काय होतं अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर? तर बघा मित्रांनो, ज्या भाषेची जबाबदारी, ज्या भाषेचा प्रचार प्रसार विकास करण्याची जबाबदारी जी राज्य सरकारवर असते ना फक्त, जर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला तर ती जबाबदारी आता केंद्र सरकारवर पण येऊन पडते. आणि केंद्र सरकार त्या भाषेच्या प्रचारासाठी प्रसारासाठी विकासासाठी निधी देत असतं. आलं लक्षात? मग ती जबाबदारी आता दोघांची पण बनते. त्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ह्या भाषेला जे आहे तर ते महत्त्वाचं किंवा चांगलं असतं. आता आपण प्रश्नाकडे येऊया. बघा मित्रांनो, आतापर्यंत 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे. हे विधान अ आहे आपलं. मी तुम्हाला इथंच सांगितलं 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे विधान अ बरोबर आहे. आणि मराठी भाषेचा त्यामध्ये समावेश नाही. कुठे दिसतोय का? नाही. म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. आणि चूक नसलेली म्हणजे बरोबर विधाने ओळखायची आणि दोन्ही विधाने जी आहे तर ती आपली बरोबर आहे. मला असं वाटतं हा प्रश्न तुमचा सहज सुटला असेल. अभिजात भाषा म्हणजे काय पण ते पण क्लिअर झालं असेल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा मित्रांनो, आपला 4 नंबरचा प्रश्न आहे. मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहे. हा पहिला आपला प्रश्न आहे. मराठी वर्णमालेत अविधान. 4 नंबरचा प्रश्न अविधान म्हणतं मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहे. ॲ आणि अ हे 2 वर्णाचा समावेश म पा सबनीस यांनी मराठी भाषेत केला. आणि क्ष आणि ज्ञ यांचा समावेश अरविंद मंगळूरकर यांनी मराठी भाषेत केला. तर पहिला मित्रांनो, आता हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपण एका याच्यानुसार जाऊयात. पहिलं तर बघूयात मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण आहे का? तर माझं उत्तर आहे मित्रांनो की मराठी भाषेमध्ये सध्या एकूण 52 वर्ण आहेत. म्हणजे अविधान आपलं बरोबर आहे. मराठी भाषेमध्ये सध्या एकूण किती वर्ण आहेत? 52 वर्ण आहेत. तर कोणते कोणते बघा मित्रांनो, यामध्ये मराठी भाषेमध्ये जे आहेत तर स्वर आहेत 14. किती आहेत स्वर? या 52 वर्णापैकी स्वर आहेत 14. त्यानंतर स्वरादी जे आहेत तर स्वरादी आहेत 2. स्वरादी आहेत 2. त्यानंतर व्यंजन आहेत 34. व्यंजन किती आहेत? 34. आणि मित्रांनो विशेष संयुक्त व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन हे विशेष संयुक्त व्यंजन आहे मित्रांनो 2. म्हणजे अशा प्रकारे हे 14 आणि 2 16, 16 आणि 34 50, 50 आणि 2 52. म्हणजे मराठी भाषेमध्ये 52 वर्ण आहेत. ही विधान बरोबर आहे. ओके. आता स्वर कोणते? 14. अ आ इ ई उ ऊ रु लू ए ऐ ओ आ औ अशा प्रकारचे 14 स्वर मराठी भाषेमध्ये आहे. 2 स्वरादी कोणत्या कोणत्या? एक अनुस्वार आणि दुसरा विसर्ग अशा 2 स्वरादी मराठी भाषेमध्ये आहे. त्यानंतर 34 व्यंजन मराठी भाषेमध्ये आहे. कोणते कोणते? क ख ग घ ग च छ ज झ य ट ठ द ध न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स ह ळ श. श नाही, ळ पर्यंत फक्त अशी 34 व्यंजन आहे. आणि क्ष आणि ज्ञ हे 2 विशेष संयुक्त व्यंजन मराठी भाषेमध्ये आहे. याचा अर्थ मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. ओके. आता ब विधान बघा. अजून एक गोष्ट इथंच क्लिअर करतो म्हणजे हा प्रश्न सुटेल आपला. बघा मराठी भाषेमध्ये जे पारंपरिक वर्ण आहे ना मित्रांनो ते आहेत 48. पण सध्या जर वर्ण विचारले तर किती आहे? 52. पण पारंपरिक वर्ण होते 48. आलं लक्षात? मग 48 मध्ये 2 ऍड झाले अगोदर. ते झाले ॲ आणि अ. हे 2 वर्ण मराठी भाषेमध्ये ऍड झाले आणि यांचा समावेश अरविंद मंगळूरकर, अरविंद मंगळूरकर यांनी मराठी भाषेत केला. ॲ आणि अ 48 नंतर हे 2 आले म्हणजे 50 झाले. ॲ आणि अ यांचा समावेश अरविंद मंगळूरकर यांनी मराठी भाषेमध्ये केला. आणि इंग्रजी भाषेमधून मराठी भाषेत आलेले 2 वर्ण आहेत. कोणते?
ॲ आणि ऑ इंग्रजी भाषेतून मराठीत आले आणि ॲ आणि ऑचा समावेश अरविंद मंगळूरकर यांनी मराठीत केला. म्हणजे 48 आणि 2 किती झाले रे 50. आणि त्याच्यानंतर 50 नंतर +2 अजून वर्ण मराठी भाषेमध्ये ॲड झाले. त्यांचं नाव आहे क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ. आणि मित्रांनो क्ष आणि ज्ञ यांना मराठी भाषेमध्ये ज्यांनी स्थान दिलं त्यांचं नाव आहे महादेव पांडुरंग सबनीस किंवा म पा सबनीस. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय. 48 होते, ॲ आणि 2 ऑ आले, अरविंद मंगळूरकरांनी आणले. श आणि ज्ञ ही म पा सबनीसांनी आणले. अशा प्रकारे 50 आणि 2 52 झाले. आणि आता प्रश्न बघा मित्रांनो आपला, ॲ आणि ऑ या दोन वर्णांचा समावेश म पा सबनीस यांनी मराठी भाषेत केला. ॲ आणि ऑचा म पा सबनीस यांनी केला का? नाही. ॲ आणि ऑचा जो समावेश केलेला आहे तो केला अरविंद मंगळूरकर यांनी, म्हणून ब विधान चूक. त्यानंतर बघा मित्रांनो तिसरा ऑप्शन बघा, क्ष आणि ज्ञ यांचा समावेश अरविंद मंगळूरकरांनी केला. क्ष आणि ज्ञ यांचा समावेश तर महादेव पांडुरंग सबनीस म पा सबनीस यांनी केला, म्हणून क विधान पण चूक. आणि आपल्याला विचारलंय मित्रांनो बरोबर विधान ओळखा. इथं राहायचं लिहून बरोबर विधान ओळखा. तर फक्त अ जे आहे तर हे याचं बरोबर उत्तर आहे आणि फक्त अ जे आहे तर या विधानाचं बरोबर उत्तर आहे. हे दोन्ही का चूक आहे तर मी तुम्हाला सांगितलं. आलं लक्षात. चला मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला, व्यवस्थित लक्ष द्या, महत्वाचा प्रश्न आहे. स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात आणि व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची असतात. वरील वाक्याचा पूर्वार्ध बरोबर आहे, वरील वाक्याचा उत्तरार्ध बरोबर आहे आणि वरील वाक्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही पण बरोबर आहे आणि वरील वाक्याचा पूर्वार्ध उत्तरार्ध दोन्ही चूक आहे. आता पूर्वार्ध म्हणजे काय, त्या या कॉमापासून अलीकडचा भाग पूर्वार्ध असतो आणि याच्यापासून पुढचा भाग जो असतो तर तो उत्तरार्ध असतो. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आता प्रश्न आहे आपला, स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात आणि व्यंजन ही अपूर्ण उच्चाराचे असतात. आता याबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगतो. ती माहिती तुम्हाला जर व्यवस्थित कळाली की तुम्हाला सहज याचं उत्तर निघेल. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जे स्वर असतात ना, स्वर 14 स्वर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. तर हे 14 स्वर जे असतात या 14 स्वरांचा उच्चार पूर्ण असतो. हे 14 स्वर पूर्ण उच्चारले जातात, म्हणजे यांना उच्चार करण्यासाठी इतर वर्णांची मदत घ्यावी लागत नाही, म्हणून स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आणि स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात म्हणून स्वरांचा समावेश जे आहे तर तो अक्षरामध्ये केला जातो. स्वर पूर्ण उच्चाराचे असतात म्हणून स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात. हे विधान आपलं पूर्वार्ध बरोबर आहे. ओके. आणि दुसरं आहे, व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची असतात. तर मित्रांनो व्यंजन ही अपूर्ण उच्चाराचीच असतात. बघा तुम्ही, मी आता प हे व्यंजन लिहिलं तर मला हे पाय मोडून लिहावं लागतं. का लिहावं लागतं मला हे पाय मोडून? कारण मित्रांनो याचा उच्चार पूर्ण नाहीये आणि ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण नसतो त्यांना व्यंजन असं म्हटलं जातं. ओके. याचा उच्चार केव्हा पूर्ण होतो? जर मी प असं लिहिलं म्हणजे पाय न मोडता लिहिलं तर याचा उच्चार पूर्ण होतो. आणि ज्यावेळेस मी कोणतंही व्यंजन पाय न मोडता लिहितो ना मित्रांनो, त्यावेळेस त्याचा उच्चार पूर्ण झालेला असतो. पण मित्रांनो याचा उच्चार जरी पूर्ण झालेला असला तर याच्यामध्ये प अधिक अ हा स्वर आलेला आहे आणि अ स्वर आल्यामुळे याचा उच्चार पूर्ण झालेला आहे. याचा अर्थ हे मूळ जे व्यंजन आहे हे व्यंजन अपूर्ण उच्चाराचं आहे आणि त्याने ज्यावेळेस दुसऱ्या वर्णाची मदत घेतली म्हणजे स्वराची मदत घेतली पूर्ण उच्चार होण्यासाठी, त्यावेळेस त्याचा उच्चार पूर्ण झालाय. याचा अर्थ मूळ व्यंजन जे असतं ते अपूर्ण उच्चाराचं असतं. ज्यावेळेस त्याच्यामध्ये स्वर मिसळतो त्यावेळेस त्याचा अक्षरामध्ये समावेश होतो आणि त्यावेळेस त्याचा उच्चार पूर्ण होतो. मग व्यंजन ही अपूर्ण उच्चाराचे असतात हे पण बरोबर आहे. म्हणजे वरील वाक्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही पण बरोबर आहे. कळतंय? मला असं वाटतं तुम्हाला ही माहिती अगदी व्यवस्थितरित्या कळाली असेल. आता पुढचा प्रश्न घेऊयात मित्रांनो. क्ष आणि ज्ञ ही डॅश डॅश आहेत. आता इथे एक गोष्ट क्लिअर करतो तुम्हाला मी, व्यवस्थित लक्ष द्या फक्त. आता हे खूप महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला बऱ्याच लोकांना कन्फ्युजन पण असेल. क्ष आणि ज्ञ ही डॅश डॅश आहेत. पहिला आहे संयुक्त व्यंजन, दुसरा आहे अल्पप्राण, तिसरा आहे महाप्राण आणि चौथा आहे जोडाक्षर. आता मी तुम्हाला आता 52 वर्ण सांगितले बघा मित्रांनो, स्वर, स्वरादी, व्यंजन आणि संयुक्त व्यंजन. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सरळ सरळ सांगितलं क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत. मग आपलं विधान बरोबर यायला पाहिजे, बरोबर. पण ही विधान चूक आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे जोडाक्षर 4 नंबरच. आता इथे एक व्यवस्थित गोष्ट क्लिअर करा, खूप महत्वाचं आहे, तुम्हाला ज्याला माहिती नाही त्याच्यासाठी तर खूप महत्वाचं आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. बघा मित्रांनो क्ष आणि ज्ञ डॅश आहे, संयुक्त व्यंजन नाही याचं उत्तर जोडाक्षर. आणि तुम्ही आता परत मला प्रश्न करत असाल तिथं बसल्या बसल्या, जर तुम्ही आताच सांगितलं की क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजन आहे, मग आता 4 नंबरचं उत्तर कसं काय? तर एक गोष्ट क्लिअर करा. ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला क्ष आणि ज्ञ ही ज्यावेळेस पाय मोडून दिसतील ना, जिथं दिसतील तिथं पाय मोडून दिसतील ना, त्यावेळेस या दोघांना म्हणायचं संयुक्त व्यंजन. काय म्हणायचं? संयुक्त व्यंजने. ज्यावेळेस ही पाय मोडून जिथं दिसतील तुम्हाला त्यावेळेस तिला संयुक्त व्यंजन असं म्हणायचं. कारण मित्रांनो व्यंजने म्हटल्यावर हे पाय मोडूनच लिहावे लागणार, त्याचा उच्चार पूर्ण नसणार, म्हणून क्ष आणि ज्ञ ही तुम्हाला जिथं पाय मोडून दिसेल त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणायचं. आणि क्ष आणि ज्ञ ज्यावेळेस तुम्हाला अशी पाय न मोडता कुठे लिहिलेली दिसेल त्यावेळेस त्यांना जोडाक्षर म्हणायचं. कारण मित्रांनो एक गोष्ट इथं लक्षात घ्या, आता हा क्ष बनलेला आहे ना, हा क अधिक क्ष या दोन व्यंजनापासून बनलेला आहे आणि ज्ञ
हा द अधिक न अधिक य ह्या 3 व्यंजनापासून बनलेला. कोणता? नि हा जे संयुक्त व्यंजन आहे ते द न य या 3 व्यंजनापासून बनलं. क्ष हे संयुक्त व्यंजन आहे क आणि क्ष या व्यंजनापासून बनलं. आणि मित्रांनो, ज्यावेळेस मी पाय मोडून लिहितो ना, तर त्यावेळेस हे असे व्यंजन असतात. आणि ज्यावेळेस मी पाय मोडून लिहित नाही त्यावेळेस याच्यामध्ये स्वर मिसळलेला असतो. आणि इथं अ हा स्वर यामध्ये मिसळलेला आहे आणि इथं पण अ हा स्वर यामध्ये मिसळलेला आहे. आणि ज्यावेळेस मित्रांनो 2 व्यंजनामध्ये एक स्वर येऊन मिसळतो किंवा 2 किंवा अधिक व्यंजनामध्ये एक स्वर येऊन मिसळतो त्यावेळेस त्याचं जोडाक्षर बनत असतं. कळतंय? म्हणजे जोडाक्षर बनण्याची प्रक्रिया काय? 2 किंवा अधिक व्यंजनामध्ये स्वर मिसळला की त्याचं जोडाक्षर बनतं आणि एका व्यंजनात एक स्वर मिसळला की त्याचं अक्षर बनत असतं. ही गोष्ट इथं क्लिअर करा. काही गोष्टी आहेत मी त्या बॅचमध्ये सगळ्या कव्हर करणार आहे एकदम डिटेल, पण कव्हर तुम्ही नंतर बघताल त्या गोष्टी सगळ्या. पण सध्या एवढ्या गोष्टी ज्या आहेत तर आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्हाला क्ष आणि ज्ञ हे जे आहे तर ज्यावेळेस पाय मोडून दिसते त्यावेळेस त्यांना संयुक्त व्यंजन सांगा. क्ष आणि ज्ञ हे ज्यावेळेस पाय मोडून नाही दिसत त्यावेळेस त्यांना जोडाक्षर सांगा. आणि मित्रांनो, क्ष आणि ज्ञ इथं पाय मोडून आलेलं नाही म्हणून याचं उत्तर आहे आपलं जोडाक्षर 4 नंबरचं. लक्षात? मी अशी अपेक्षा करतो हा पण प्रश्न तुमचा व्यवस्थित क्लिअर झाला असेल. बघा मित्रांनो, मी याच्या माध्यमातून तुमचे जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत तर जास्तीत जास्त मुद्दे जे आहेत तर ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला. सगळे प्रश्न अगदी विस्तृतरित्या जे आहे तर कव्हर करण्याचा प्रयत्न केला. हेच जे आहे तर असे संभाव्य प्रश्न इथून पुढे या लेक्चरच्या माध्यमातून येत राहतील. कृपया व्यवस्थित सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा लाभ पोहोचा. आलं लक्षात? चला तर मित्रांनो मग थांबूया. थँक्यू सो मच.